मोठी बातमी आहे। दादरमध्ये शिवसेना भवनासमोर भाजपनं पोस्टरबाजी केली आहे। माटुंग्याच्या माहेश्वरी उद्यानाजवळ भाजपनं पोस्टर झळकावलंय। काळ्या पैशांचा खात्मा हेच अच्छे दिन अशा आशयाचं पोस्टर दादरमध्ये भाजपकडून झळकावण्यात आलंय। भाजपनं कुठेतरी या पोस्टरमधून सेनेवर कुरघोडीचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। भाजपचे नवनियुक्त उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या नावानं हे पोस्टर झळकावण्यात आलंय। दरम्यान पोलिसांनी आता हे पोस्टर तिथून हटवल्याचं कळतंय। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा दाते। सीमा, दादरमध्ये शिवसेना भवनासमोर भाजपनं पोस्टरबाजी केली आणि आता पोलिसांनी हे पोस्टर हटवलंय, काय सांगाल? नक्कीच पोस्टरच्या माध्यमातून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केली अशी पाहायला मिळते। कारण मुंबईच्या अनेक भागांमध्ये हे पोस्टर जे आहे ते लावण्यात आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना भवनासमोरच हे पोस्टर लावण्यात आलं होतं आणि या पोस्टरवरती काळ्या पैशांचा खात्मा हेच अच्छे दिन असं देखील लिहिलं होतं। त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की शिवसेना आणि भाजपमध्ये ज्या पद्धतीनं नोटबंदीवरून वाद होत आहेत किंवा एकूणच शिवसेनेचे खासदारांचं जे शिष्टमंडळ आहे त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हेच म्हटलं होतं की मी चांगलं काम करतोय आणि वर गेल्यानंतर बाळासाहेबांना मी हे ठामपणे सांगू शकतो, पण तुम्ही सांगू शकता की नाही, तुमची हिंमत होणार की नाही, अशा शब्दांमध्ये शिवसेनेच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावलं होतं। आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की अशा पद्धतीनं शिवसेनेवर कुरघोडी करण्याचे पोस्टर जे आहेत ते भाजपने लावलेत। भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत प्रसाद लाड यांच्या नावाने हे पोस्टर लावण्यात आलेत आणि सध्या शिवसेना भवनाबाहेर देखील हे पोस्टर लावले होते। मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी हे पोस्टर जे आहे ते काढून टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना भवनाचा जो परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील पाहायला मिळतोय। तर त्याचबरोबर भक्ती मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मग माटुंग्यातले महेश्वरी उद्यान असेल किंवा प्रभादेवीतलं सिद्धिविनायक मंदिर असेल या भागांमध्ये देखील सध्या हे पोस्टर लावलेले पाहायला मिळतात आणि यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये पोस्टर वॉर सुरू झाले। भक्ती, नक्कीच धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीबद्दल। तर या पोस्टरद्वारे भाजप कुठेतरी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते असं दिसतंय। कारण काही दिवसांपूर्वी नोटबंदीवर पंतप्रधानांनी मी चांगलं काम करतोय असं म्हटलं होतं आणि मी बाळासाहेबांना वरती जाऊन उत्तर देईन, तुम्ही काय उत्तर देणार असं देखील त्यांनी शिवसेनेला म्हटलं होतं आणि त्यावर आता पुन्हा एकदा भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न केला जात असल्याचं कळतंय। कारण दादरमध्ये भाजपकडून हे पोस्टर झळकावण्यात आले ज्यात काळ्या पैशांचा खात्मा आणि हेच अच्छे दिन असं आशय लिहिण्यात आले।